नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपोजवळ पावसाच्या पाण्यासह डम्पिंग यार्डचा कचरा वाहून आता बाहेर आलेला आहे। त्यामुळे डम्पिंग यार्ड जवळच्या सूरजनगर या वस्तीत अनेकांच्या घरांमध्ये कचऱ्यासह घाणेरडं पाणी शिरल्याचं दिसतंय आणि त्यामुळे या सगळ्या परिसरात सध्या मोठी दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावाही केलेला होता। भांडेवाडी कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची अद्ययावत यंत्रणा असल्याचा पालिकेचा नेहमीच दावा असतो। मात्र 3 तासांच्या पावसानंच पालिकेच्या स्वच्छता मोहिमेची पोलखोल तर केलेलीच आहे। तसंच भांडेवाडी कचरा डेपोत घनकचरा व्यवस्थापन किती निकृष्ट दर्जाचं आहे याचं हे दुर्दैवी उदाहरणच म्हणावं लागेल। अजूनही पालिकेचे कर्मचारी या सूरजनगर परिसरात पोहोचलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांनाच वस्तीमध्ये शिरलेल्या या दुर्गंधयुक्त घाणेरड्या पाण्याला बाहेर काढावं लागतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रजत, केवळ 3 तासांच्या पावसानं नागपूर पालिकेच्या अनेक दाव्यांची पोलखोल केलेली आहे, काय नेमकी माहिती? नक्कीच शहरात अनेक भागांमध्ये जी परिस्थिती जी दिसत आहे ती अत्यंत विदारक आहे आणि त्या मनपाच्या दाव्यांची पोलखोल करणारी स्थिती आहे। सूरजनगरमध्ये तर फक्त पावसाचा पाणी घरात शिरलं अशी स्थिती नाहीये, तर बाजूला जो भांडेवाडी कचरा डेपो आहे तिथून मोठ्या प्रमाणावर कचरा पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यासोबत बाहेर आलं आणि सूरजनगर वस्तीमध्ये लोकांच्या घरी अगदी दुर्गंधीयुक्त पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे आता दुर्गंध तर त्या परिसरामध्ये पसरलेली आहे, मात्र लोकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तोही निर्माण झालेला आहे। दुर्दैव म्हणजे 1 तासापासून ही स्थिती आहे, मात्र अद्यापही महापालिकेचे किंवा भांडेवाडी कचरा डेपोचे जे घनकचरा व्यवस्थापन सांभाळणारे खाजगी कंपनीचे कर्मचारी आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीये। त्यामुळे नागरिक स्वतः नाल्या सदृश जी स्थिती वस्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे तिथे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिक स्वतः हाताने बाहेर काढतानाच एक दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे। ठीक आहे रजत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।